त्यामुळे तुम्हाला सांगतो आणि बसा बट आपण अर्थसंकल्पावरती चर्चा घेऊ त्यावेळेला बोलू. नाही मुख्यमंत्री बोलतायत आणि म्हणून विरोधी पक्ष नेते बसा, बसून घ्या मंत्री महोदय बसून घ्या बसा. हे बघा, सभागृहात मी स्वतः उभा आहे, अध्यक्ष उभे आहेत, डेकोरम पाळा. आपण बसून घ्या दोन्ही बसून घ्या पहिली दोन्ही बाजूनी बसून घ्या. ताई खाली बसा. राम कदमजी आपण आपल्या जागेवर बसा. नाही काय झालं अध्यक्ष महोदय बघा, खरं जे मी बोललो त्याच्यात एकही शब्द खोटा असेल तर त्याच्यातून काढून टाका. खरं ऐकण्याची सवय ठेवा विजयराव, खरं ऐकण्याची सवय ठेवा. आणि तुम्हाला मी सांगतो आणि तुम्हाला सांगतो नाही, अरे त्याचाच आहे. नाही, खाली बसून बोलू नका असं. आणि म्हणून वारकरी नाही, याच्यामध्ये वारकऱ्यांचाही विषय होता ना, त्यामुळे आम्ही तो वारकरी शेतकरी सगळे सोबत घेतले. आता तुमचा काय त्याला विरोध आहे का? वारकऱ्यांना आहे का विरोध? शेतकरी कोण आहे? शेतकरी दिंडीमध्ये जाणारा वारकरीच आहे. बरोबर की नाही? तर त्यामुळे शेतकरी पण वारकरी दिंडीमध्ये जाणार आहे. त्यामुळे महिला वारकरी नाहीत का? मग त्यांच्यासाठी आम्ही काय केलं ते बोलू नये का? आता तरुण मुलं वारकरी जातात ना दिंडीमध्ये. त्यामुळे आम्ही विजय भाऊ काय माहितीये, आता एक लक्षात घ्या. नाही, हे अत्यंत चुकीचा पायंडा या सभागृहात आपण पाडत आहात. राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री लक्षवेधीला उत्तर देत असताना असं डिस्टर्ब करणं योग्य नाही. आता या पुढे जर डिस्टर्ब झालं तर मला कठोर कारवाई करायला लागेल.